नवरोबा अजून रेडी नाही. कसं बोलायला लावतोय मला खोटं खोटं. ही बघा माझी बायको बघा. गणपती बाप्पा. तर आम्ही आता पोचलोय गणपती पोहायला आणि दिवस दुसरा पेंटिंगचं काम चालू आहे. आपण बघू शकता सर्वात आयुष्यातलं सुंदर काम आणि जे करून जीवावर येणार, नवऱ्यांच्या जीवावर येणार काम. बात तो सही है. सर्वात सुंदर काम बायकोला ते पदरी घालून द्यायच्या. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. किती छान वाटतं बायकोला एवढं सुख भेटलं आणि ते बघून मला खुशी होते ना. काय नाही, आपल्याला सुखी बघून नवऱ्यांना त्रास होतो. वाह क्या सीन है. अपोजिट आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जाणार आहोत गणपती पोळ्याला. हे बघा नवरोबा अजून रेडी नाही. आणि ही आमची सारा. सारा हाय. देवी माची साडी घातली साराने आणि ऋतूच्या अजून रेडी होतीये आणि मी रेडी आहे. मी फक्त ज्वेलरी घालणार आहे आता बस. हाय अर्पित. तू बोल सर्वात चांगलं सुख म्हणजे सगळ्यात चांगलं सुख पाहिजे असेल ना तर कोकणातला नवरा पहिला. बोलायला काय आहे. बघितलं कसं बोलायला लावतोय मला खोटं खोटं. ये बघा इथं त्यांचा मेकअप चालू आहे. माझ्याकडे मेकअप करण्याची कामं आणि के राम राम. वटशी मला अशी पसरून का ठेवले. वडापाव कसं आहे मुंबईपेक्षा बाहेर. कोणाकोणाचं घेतलं. कुणाला नाही. हे एक आत्याच आहे आणि हे एक माझ्याकडून आपल्याकडून. हो हे आमच्या गावचं मंदिर. आईचं दर्शन आता झालंय. आता इथे मागे एक नागाचं मंदिर आहे, नगरेश्वर असं नाव आहे, तिथे आम्ही जातोय. अंगार पे चल रे. हा युगच मोठेपणा करते. ही बघा माझी बायको बघा. आम्ही आत्ताच आमच्या कुलदैवत
म्हणजे महाकालीचं दर्शन घेऊन आलोय. तर आम्ही निघतोय नेक्स्ट स्टॉप. तुम्हाला दाखवते नेक्स्ट स्टॉप. विभूती विभूती पॉवर काढायची यार. ही आपल्या बरोबर असेल तर आपल्या पाठी भूत नाही. हे चला. आता आम्ही इथे थांबलो. इथे आम्हाला एक झरी विनायक मंदिर, काय नाव आहे? वरद विनायक वरद विनायक मंदिर. श्री झरी विनायक मंदिर. झरी विनायक. तर इथे आम्ही थांबलो. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार. विनायक मंदिर. चला इथे दर्शन घेऊ. ते दाखव, बीच दाखव, आपला बीच. किती छान वाटत. सिद्धीनं संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. गणपती बाप्पा. ते गँग नाही ते तेव्हा इथे कासव तर आता आम्ही नेक्स्ट स्टॉप घेतला आहे डायरेक्ट गणपतीपुळेला. आता आम्ही चालतोय, गाडी पार्क केली आहे, चालतोय आता सध्या. अर्पित तिथे लिंबू सरबत पिण्यासाठी थांबला आहे. आम्ही पण आता लिंबू सरबत पितो. आपलं खारट बनवा, गोड नको. आणि फायनली आता आम्ही मेन प्रवेशद्वारापाशी आलो आहे. गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे इथे. ट्रॅफिक पण भरपूर होतं इथे येताना. मस्त व्हिडिओ होता बघ ना. आणि घेत हाय, काय आहे? सुकवलेलं कैरी. अरे कधीपासून थांबले हात घेऊन. काय असतं सुकवलेली काय कैरी. तर आम्ही आता पोचलोय गणपती पोहायला आणि लाईन बघा. तर आम्ही ठरवलं कारण की आम्ही आता अजून आपला 20 दिवस आहे, तर एकदा आरामात आम्ही येऊ. आज संडे आहे म्हणून उगत आलो संडेला, तर आम्ही येऊ नंतर. चला. सुरमई आमची गेली. आम्ही खातोय सुरमई थाली आणि अर्पित खातोय बांगडा थाली. किंवा बोट येतो मध्ये. आपण आहे. तिने मागवले बोंबील, प्रॉन्स मागवले. ते काय तुम्ही पण प्रॉन्स मागवले. काय आहे? कोकम आहे, कोकम. ह्याच्यापासून कोकम बनतं. ते आपण ट्राय करूया. आम्ही जयगडला निघालो होतो, पण आम्हाला इथे मोकळा बीच दिसला तर आम्ही थांबलो आता. त्या ओल्या सॅटवरती जाऊन थांबू ना ऍटलीस्ट. स्ट्रगल गाइस. सगळे डोळ्यात रेती चालले. कशी आहे तुझी लाईफ साडी घालून? हे साडी कशी गेली आहे? अगं माझी तर बघ. हे बघा इथे हे लोक पॅराग्लायडिंग करतात. ए चला पण आपण पण करूया. हा दिसला, गेला आतमध्ये. ए खड्ड्यांमध्ये खेकडे आहेत. हे मला नव्हतं माहिती. जाऊ जास्त पुढे. तर आम्ही आता नेक्स्ट स्टॉप घेतलाय जय विनायक मंदिर. जयगडला आहे हे.
गणपतीपुळेला गेलो होतो पण भरपूर गर्दी होती तिथे, तर आम्ही विचार केला इथे येऊ. हे लोकेशन आम्हाला सायली दीने रेकमेंड केलंय. मासे बघ, कोय मासे, कुठले मासे आहेत? कोय मासा. समुद्र हे गोड पाण्यातले गोड पाण्यातले आहेत. शोसाठी. तर असा होता हा आमचा कोकणमधला दुसरा दिवस. आमचा हा लास्ट स्टॉप होता जयगडमधला जयविनायक मंदिर. सो बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.